प्राइम टाइमच्या सुरुवातीला क्रीडा विश्वातून मोठी बातमी। भारताची पहिली बॅटिंग असणार आहे। भारत इंग्लंड सेमीफायनल मॅचमध्ये भारताने पहिली बॅटिंग निवडलेली आहे। भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल मुकाबला सध्या सुरू झालेला आहे आणि त्यामध्ये भारताने पहिली बॅटिंग निवडलेली आहे। तर भारताने पहिली बॅटिंग निवडली असल्याचं कळतंय। या क्षणाची मोठी बातमी, क्रीडा प्रेमींसाठी ही मोठी बातमी आहे। भारत आणि इंग्लंडची मॅच सध्या सुरू झालेली आहे। भारत इंग्लंडमध्ये सेमीफायनल सामना आजपासून रंगतोय। आज भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल मुकाबला आहे आणि त्यामध्ये भारताने बॅटिंग निवडलेली आहे। दरम्यान पावसामुळे सामन्याला उशिरा सुरुवात झालेली आहे आणि इंग्लंडने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे। तर भारताची पहिली फलंदाजी असणार आहे। इंग्लंडने टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय। भारत इंग्लंड सेमीफायनल मुकाबला आज पार पडतोय। आता पाहूयात चवीचवीने आईस्क्रीम खाणाऱ्या खवय्यांसाठीची महत्त्वाची बातमी। काही दिवसांपूर्वी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळल्याने खळबळ उडाली होती। हे बोट कुणाचं याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। अखेर आईस्क्रीममध्ये कुणाचं बोट होतं याचं गूढ उकललेलं आहे। हे बोट फॉर्च्यून कंपनीतील असिस्टंट ऑपरेटर मॅनेजर ओमकार पोटे याचंच असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। नुकत्याच आलेल्या डीएनए रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे। 11 मे रोजी पॅकेजिंग दरम्यान ओंकारच्या डाव्या हाताचा अंगठा तुटला होता आणि आईस्क्रीमच्या डब्यावरील पॅकेजिंगची तारीख देखील या अपघाताच्या तारखेशी जुळते। त्यामुळे निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी फॉर्च्यून कंपनी विरोधात गुन्हा दाखल केलाय। त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांवर आता अटकेची टांगती तलवार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसलाय। त्यानंतर महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं दिसतंय। काही जणांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत पराभवाचं खापर फोडलं जातंय। अशात आज दिवसभरात दोन महत्त्वाच्या घडामोडी अशा घडल्या की ज्यातून महायुतीतील संघर्ष प्रकर्षाने समोर आला। पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपच्या सुदर्शन चौधरींनी महायुतीमध्ये अजित पवार नकोच असं विधान एका कार्यक्रमात केलं। तर त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक होत चौधरींच्या कार्यालयात घुसले। जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी चौधरींना काळं फासण्याचा इशाराही दिला। अखेर सुदर्शन चौधरींनी आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकला। तर दुसरीकडे बीडमध्ये शिवसेना पदाधिकारी कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनावणेंना मदत केल्याचा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये होता। त्यानंतर पंकजा मुंडे समर्थक आक्रमक झाले आणि पंकजा मुंडे समर्थकांनी खांडेंच्या कार्यालयात शिरून तोडफोड केली। लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून पुण्यामध्ये आज भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला। लोणीकरमधील कार्यक्रमात भाजप कार्यकर्ते सुदर्शन चौधरी यांनी आपली नाराजी बोलून दाखवली। महायुतीत अजित पवार नको असं विधान त्यांनी केलं होतं। आता इथून पुढे तुम्हाला सल्ला, जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगते आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदादाला या महायुतीतून बाहेर काढा। अन्याय केलाय त्यांनी सुभाष बापूंवर, अन्याय केलाय राहुल दादांवर, अन्याय केलाय योगेश अण्णांवर। अरे मंत्री झाली असती तिघे लोक आपली, महामंडळ मिळालं असतं अनेक लोकांना। अजितदादा येऊन आमचे आबासाहेब सोनवणे शामगावने डिप्युटीचा निधी मागायला गेले आणि अजितदादा म्हणले तुमचा काय संबंध आहे, आम्ही 10% निधी देणार। अरे नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची, पण अजितदादा असेल तर पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना? सुदर्शन चौधरींच्या विधानानंतर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले। कार्यकर्त्यांनी चौधरींच्या कार्यालयात जात घोषणाबाजी केली। चौधरींनी माफी मागितली नाही तर त्यांच्या तोंडाला काळं फासण्याची तयारी असल्याचा थेट इशारा देत गोंधळ घातला। आम्हाला यातनं कळतच नाहीये की कुठल्या प्रकारचं राजकारण या राज्यामध्ये चाललेलं आहे। काम करणारा नेता म्हणून आदरणीय अजितदादांची ओळख आहे। कामाव्यतिरिक्त हा माणूस काहीच करत नाही। काम काम काम, विकास 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 असं असताना आदरणीय अजितदादांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत असताना आम्ही त्यांची निंदा नालस्ती कुठेही सहन करणार नाही।
करारा जवाब मिलेगा. काय करणार का? आम्हाला सोशल मीडियावरती या पद्धतीचं व्हायरल झाल्यानंतर आम्हाला कळलं की या ठिकाणी अजितदादांची बदनामी केली जाते आणि ते या ठिकाणी संचालक असल्या कारणाने आम्हाला बाजार समितीमध्ये आहेत असं त्या ठिकाणी कळल्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालो आणि या ठिकाणी आम्ही त्यांना काळं फासण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आता कुठे आहेत ते? आम्ही आता बाजार समितीमध्ये आहेत, आम्हाला कळल्यानंतर ते बाजारात गेले. ते इंटरव्ह्यूज देत होते, तिथं कळलं आम्हाला ते बाजार समितीमध्ये. मला फोन आले कार्यकर्त्यांचे, असं स्टेटमेंट आता तुम्ही दिलं. त्यांना काय- तोपर्यंत आम्हाला माहित नाही, टीव्ही लावल्यावर कळलं असं झालंय म्हणून. म्हणजे ते अशा प्रकारचं स्टेटमेंट ठीक आहे, तुम्ही अंतर्गत भाजपाच्या बैठकीमध्ये अंतर्गत तुम्ही तिथं करताय, काही हरकत नाही, पण बाजार समितीमध्ये येऊन तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेताय, ही कुठली पद्धत? म्हणजे आमचा नेता म्हणणं काय पडलं तुमचं? काय? आमचं एकच म्हणणं आहे, सुदर्शन चौधरी सुशिक्षित संचालक आहेत, त्यांना सगळ्याचं ज्ञान आहे, त्यांनी त्या ठिकाणी तात्काळ माफी मागावी एवढीच आम्हाला विनंती आहे. माफी आदरणीय अजितदादांची मागावी. दरम्यान भाजपच्या सुदर्शन चौधरी यांनी वादानंतर अजित पवारांबाबत केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केलेली आहे. जनभावना आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मागणी की बाबा अजितदादांनी स्वबळावर जाऊन मुख्यमंत्री व्हायचं, आमच्या शुभेच्छा आहेत, पण महायुतीसोबत जर ते आपल्यासोबत असेल तर ती महायुतीची सत्ता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नकोय. इच्छा तर अख्ख्या लोकांसमोर व्यक्त केली, मीडियासमोर करते की अजितदादा नकोय महायुतीमध्ये. नैसर्गिक जो शिवसेना पक्ष आहे त्यांचे आमचं चांगलं बॉन्डिंग आहे, विचार एकत्र आहेत, वैचारिक बैठक पण आमची चांगली चालते. दादांच्या सोबत कार्यकर्त्यांसोबत आमचं खाली जरा गडबड होती. खरं तर मी जे माझ्या भावना व्यक्त केल्या त्या माझ्या व्यक्तिगत भावना आहे, याचा पक्षाशी काही संबंध नाही. जर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल की मी अजितदादांच्या बाबत चुकीचं वक्तव्य केलेलं नाही, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही इथे येऊन राडारोडा करत बसले, घोषणा देत बसले, ती तुमची संस्कृती, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. तुम्हाला वाटत असेल की बाबा दादांविषयी मी चुकीचं वक्तव्य केलं, मी दिलगिरी व्यक्त करतो दादांची सगळ्यांची. मला काही ह्या वादामध्ये कुठल्या पडायचं नाही. माझं व्यक्तिगत मत होतं, त्याचा पक्षाचा कुठलाही संबंध नाहीये, हेच माझं मत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्यानं आमचं वाटोळं झालं असल्याचं मोठं वक्तव्य करत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे आमच्या युतीत तिसरा भिडू आला हे जनतेला पटलं नाही. तसंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष बोलण्यापुरती नोटीस देत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही वेगळे व्हा आणि शिवसेना आणि भाजप दोघंच एकत्र लढतील असा इशारा देखील सुरेश धस यांनी दिलाय. न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी हे उघडपणे भाष्य केलंय. तर राष्ट्रवादीमुळे आमचं वाटोळं झालं असल्याचं वक्तव्य सुरेश धस यांनी केलेलं आहे. तिसरा भिडू आला हे जनतेला पटलेलं नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. तुम्हाला आवडत नसेल तर वेगळे व्हा, घड्याळाचे लोक तुतारीचे एजंट असल्याचं देखील वक्तव्य धस यांनी केलंय. भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केलेली आहे. तिसरा भिडू आला हे जनतेला पटलेलं नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. आमच्या म्हणजे युतीमध्ये शिवसेना आणि भाजपाच्या आमच्या युतीमध्ये तिसरा भिडू आला, तेच जनतेला पटलं नाही. त्याच्यामुळं आमची जास्त वास्तुशांती हरिनाम केशव झालेले का तर ते पटलंच नाही लोकांना. जे लोक जे आहेत ते जास्तीत जास्त आमच्या का विरोधात गेले, भाजपाच्या लोकांच्या मध्ये राग का निर्माण झाला, त्याचं कारणच हे आहे की हे राष्ट्रवादीचे जे पक्ष आहे हे तुम्ही का घेतला, कशासाठी घेतला. त्यामुळं जे आहे ते आमचं वाटोळं झालेलं आहे. हे बघा, ते मला असं वाटतं की प्रदेशाध्यक्ष, त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे फक्त बोलण्यापुरतं इकडं नोटीस वगैरे देत आहेत, नाटक काढतायत आणि हळूच त्यांना बोलायला पाठवतायत. माझं म्हणणं असं आहे की राजकारणामध्ये काय होऊ शकतं. तुम्ही आणि आम्ही एकत्र आलो, तुम्हाला आवडत नसेल तर तुमचं तुम्ही सेपरेट व्हा, आमचं आम्ही सेपरेट लढू. शिवसेना आणि भाजप दोघंच एकत्र लढतील. ह्या बाबतीत एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचा पक्ष जो आहे ते सांगतील. आता मी जे बोललेलो आहे ते आम्ही बघतो ना, टीव्ही बघतो, आम्ही काय बातम्या बघत नाही असं नाही. हे नुकसान आमचं झालंय,
आणि तुम्ही परत बोलून आम्हालाच रॉंग बॉक्समध्ये नेताय का? रॉंग तुमच्यामुळं घडलंय सगळं आणि त्याचे फटका आम्हाला बसलाय आणि तरी आम्ही शांत राहायचं आणि तुम्ही बोलत राहायचं, हे कसं चालेल? घड्याळाचे पार्टी दाखवायला हे त्यांच्याबरोबर दाखवलं, परंतु मतं जे आहे बहुतांशी ठिकाणी तुतारीचे एजंट जे घड्याळाचे लोक होते तेच तुतारीचे एजंट झालेले आहेत. किती ठिकाणी सांगायचं, किती मतदारसंघात सांगायचं? आणि याच्यावरती खुल्या मला वाटतं चर्चा व्हावी. एवढं सगळं होऊ नये, आम्हीच शांत राहतोय, आम्हीच भारतीय जनता पार्टीच्या वतीने काही बोलत नाही आणि तुम्ही रोज उठून भाजपा RSS ह्याच्यावरती बोलायला एवढे फार विद्वान आहेत ते लोक असं मला वाटत नाही. सूरज चव्हाण साहेब मोठे नेते आहेत, मी छोटा माणूस. अमोल मिटकरी साहेब मोठे नेते आहेत, मी छोटा माणूस. परंतु जर त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी नोटीस देऊ नये, ते जर ऑर्गनायझर RSS आणि भाजपा याच्यावरती बोलत असतील तर याचा अर्थ असा घ्यायचा की सुनील तटकरे साहेब दाटोमोठी सांगतायत आणि अजितदादांना सुद्धा तेच हवंय, तर मग त्यांना तेच हवंय तर आम्हाला हेच हवंय. तर सुरेश धस यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. खरं तर तिसरा भिडू आला हे जनतेला पटलेलं नसल्याचं सुरेश धस यांनी केलेलं आहे. जर तुम्हाला वेगळं व्हायचं असेल तर वेगळं व्हा, भाजप आणि शिवसेना आम्ही एकत्र लढू असं सुरेश धस यांनी वक्तव्य केलेलं आहे. आणि आता पुढची बातमी पाहूयात. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलं होतं. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली होती. पण विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि मंत्री चंद्रकांत पाटील भेटले आणि एक चॉकलेट देऊन कटुता दूर करण्याचा प्रयत्न झाला. पाहूयात. राज्याचे संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांनी विधिमंडळात उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि राजकीय चर्चेला तोंड फुटलं. पण या दोन नेत्यांमधल्या भेटीमागचं कारण काही वेगळं होतं. गुरुवारी विधिमंडळ अधिवेशनाला सुरुवात झाली आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रथेप्रमाणे संसदीय कामकाज मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या भेटीला आले होते. त्यावेळी दानवेंच्या केबिनमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे इतर आमदारही उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटलांनी दानवे आणि उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ दिला. त्याचवेळी चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना चॉकलेटही भेट दिलं. एवढंच नव्हे तर पदवीधर मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल परब यांचंही चंद्रकांत पाटलांनी अभिनंदन केलं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, कारण अनिल परब यांच्या समोर भाजपचा उमेदवार होता. पण चंद्रकांत पाटील परबांचं ॲडव्हान्समध्ये अभिनंदन करून मोकळे झाले. आतापर्यंत मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल जे काही आश्वासन दिलं होतं चंद्रकांत दादांनी, आज मला चॉकलेट देऊन गेले ते. तशीच ते योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं जे पोकळ ठरलं. हे आता योजनेची चॉकलेट देऊ नका, कारण लोकांची सहनशक्ती आता जवळपास संपलेली आहे. चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या भेटीनंतर बरीच राजकीय टोलेबाजी झाल्याचं पाहायला मिळालं. भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांनी आपापली बाजू मांडून राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. शुभेच्छा तर आम्ही सगळ्यांनाच देतो, अभिनंदन केलेलं नाहीये. शुभेच्छा आमच्या सगळ्यांनाच आहे. लोकशाहीमध्ये महोत्सवामध्ये जो उमेदवार उभा राहील त्याला शुभेच्छा आहे. पण अनिल परब यांना अभिनंदन करण्याची वेळ मतदार आणू देणार नाहीत असा आमचा दावा आहे. चंद्रकांत दादा पाटील हे संसदीय कार्यमंत्री आहेत. ते अंबादास दानवे विरोधी पक्षनेते त्यांना भेटायला गेले होते आणि चॉकलेट दिल्यानंतर त्या ठिकाणी उद्धव साहेब होते. ते उद्धव साहेबांना अगोदर चॉकलेट आणि बुके देत होते. उद्धव साहेब म्हणाले प्रोटोकॉल प्रमाणे तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांना पहिल्यांदा द्या, मला देऊ नका. मग चंद्रकांत दादा पाटलांनी दुसरा बुके मागवला आणि हे आपलं चॉकलेट दिलं कोणाला, उद्धव साहेबांना. त्याच्यानंतर ते ठाकरेच आहेत ते मिस्किलपणे बोलले, बरं झालं आज चॉकलेट दिलं, उद्या तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला चॉकलेटच देणार आहात आपल्या बजेटच्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने. एवढीच चर्चा. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली. तर इकडे चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे दानवेंच्या केबिनमध्ये भेटले.
खरं तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं होतं. त्यामुळे राजकीय कटुता वाढली होती आणि त्यामुळेच चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना चॉकलेट देऊन कुछ मीठा हो जाए अशी भूमिका तर घेतली नाही ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादीकडून सर्व प्रवक्त्यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. पक्ष नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतरच महायुतीबाबत बोलण्याची ताकीद राष्ट्रवादीनं प्रवक्त्यांना नोटीसच्या माध्यमातून दिलेली आहे. पक्षातील प्रवक्ते उलटसुलट वक्तव्य करत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. तुमच्या या वक्तव्यांमुळेच आता पक्षानं सगळ्याच प्रवक्त्यांना नोटीस बजावल्याचं कळत आहे. तुम्हाला अशी काही नोटीस मिळाली आहे का आणि काय म्हटलंय त्यांनी? माझ्या नावाची नोटीस निघालेली आहे, पण अद्याप मला ती मिळालेली नाही. ती नोटीस मी वाचली नाही आणि जर सर्व पक्षाला अशी नोटीस मिळाली असेल तर त्या नोटीसचं प्रत्येक पक्षाच्या, तिन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांनी पालन केलं पाहिजे. म्हणून मी मोठ्या लोकांच्या तोंडी लागत नाही, पण त्यांनी अवकात काढेपर्यंत जर ते भाषा करत असतील मी कसं शांत राहणार? आता याच्यावर नोटीस आलेली आहे पक्षाकडून की तुम्ही बोलू नका, पण बोलू नका तर मग हे मीच पाळलं पाहिजे का? त्यांच्या प्रवक्त्यांनी पण तोंडाला लगाम घातला पाहिजे ना. जर आपल्या पक्षाच्या एखाद्या आमदाराला दरेकर साहेबांसारखा एखादा महायुतीतल्याच पक्षाचा आमदार एकेरी भाषेत जर बोलत असेल तर त्यावर सुद्धा आमच्या पक्षश्रेष्ठींना विनंती आहे की त्यांचे थोबाड जरा आवरायला सांगा, त्यांच्या तोंडाला लगाम लावा. मग त्यांना बोलता येते, आम्हाला बोलता येत नाही. त्यांच्या तोंडात जोर आहे, आमच्या तोंडात काही जोर नाही. त्या दोघांनी अवघे 1.5 ते 2 मिनिटं लिफ्टमधून एकत्र प्रवास केला, पण त्यांच्या एकत्र प्रवासामुळे राज्यातील राजकीय चर्चेला उधाण आलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्ष हा सर्वश्रुत आहे, पण विधिमंडळात हे दोन्ही नेते एकाच लिफ्टमधून दुसऱ्या मजल्यावर गेले आणि चर्चेला तोंड फुटलं. गुरुवारी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली, पण अधिवेशनाचा पहिलाच दिवस सभागृहाबाहेरील एका घडामोडीमुळे चांगलाच गाजला. त्याचं झालं असं की अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकाच वेळी विधान भवनात दाखल झाले. खरं तर या दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष काही लपून राहिलेला नाहीये, पण अधिवेशनाच्या निमित्तानं या नेत्यांनी एकाच लिफ्टमधून जाणं पसंत केलं. तळमजल्यावरून ते दुसऱ्या मजल्यावर जाणार होते, पण त्या दरम्यान बरंच काही घडलं. लिफ्टची वाट पाहत असताना ठाकरे आणि फडणवीसांमध्ये संवाद झाला. त्यानंतर लिफ्ट खाली आली, त्यावेळी लिफ्टमध्ये असलेल्यांना फडणवीसांनी बाहेर येण्यास सांगितलं. काही लोक लिफ्टमधून बाहेर आले खरे, पण भाजप नेते प्रवीण दरेकर लिफ्टमध्येच थांबले. दरेकरांना पाहून उद्धव ठाकरेंनी त्यांना बाहेर काढण्यास सांगितलं. हे सगळं काय घडलं पहा. खरं तर उद्धव ठाकरे ते गमतीनं म्हणाले होते, त्यामुळेच दरेकर काही लिफ्ट बाहेर आले नाही. ठाकरे आणि फडणवीसांनी लिफ्टमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रवीण दरेकरांनी ठाकरेंना एक प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव काय होता ते दरेकरांच्याच तोंडून ऐका. त्यावेळेला कोणीतरी असं सांगितलं की आपण दोघं एकत्रित आहात, बरं वाटतं. तर उद्धवजी म्हणाले की ह्याला पहिलं बाहेर काढा. तर मी बोललो तुमचं अजून समाधान झालं नाही. बोललो माझी बाहेर जायची तयारी आहे, होता का एकत्र. बोलता तसं करा. तळमजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जात असताना लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि फडणवीसांव्यतिरिक्त मिलिंद नार्वेकर, दरेकर आणि छगन भुजबळ सोबत होते. बाकी सगळ्यांनी हस्तांदोलन केलं. बाकी ठीक आहे. कशात नेहमीप्रमाणे जो आहे एखादा ओळखीचा मनुष्य आपल्याला किंवा ओळखीचा नेता भेटल्यानंतर जे सोपस्कार असतात ते केले. ठाकरे फडणवीसांनी 1.5 ते 2 मिनिटं लिफ्टमध्ये सोबत प्रवास केला. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर हे दोन्ही नेते लिफ्टमधून बाहेर पडले.
आणि ठाकरे फडणवीसांच्या वाटा वेगळ्या झाल्या. पण या 1.5 ते 2 मिनिटांच्या लिफ्टमधील प्रवासावरून चर्चा रंगली नाही तर नवल. प्रत्येक अधिवेशनात लिफ्टमध्ये माझे किस्से अनेक आहेत, आपणही पाहिले आहेत. परंतु त्यांचं प्रेम आहे आणि आमचंही प्रेम आहे, तर प्रेम असंच चालू राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अनेका लिफ्टमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव साहेब गेले. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की आमचे काही वैयक्तिक भांडण नाही. उद्धव साहेबांना जे काही मिसगाईड करतायत संजय राऊत सारखे, कदाचित त्याचा प्रत्यय त्यांना आला असावा. राजकीय भांडण वेगळं, परंतु वैयक्तिक रिलेशन हे प्रत्येकाबरोबर असतात आणि ते कधी तुटू नयेत. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमधील राजकीय संघर्षाला धार आल्याचं पाहायला मिळालं. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर बोचरी टीकाही करण्यात आली, तसंच एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान देण्यात आलं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कडाडून शाब्दिक हल्ला चढवला होता. आणि राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, कारण राजकारणात कधीच कुणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असं म्हटलं जातं. तसंच कोणतीही गोष्ट राजकीय कारणाशिवाय घडत नाही असंही सांगितलं जातं. त्यामुळे ठाकरे फडणवीसांच्या एकाच लिफ्टमधील प्रवासावरून आता जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर देखील निशाणा साधला. लेक लाडकी, लाडकी बहीण यासारखीच लाडका भाऊ अशीही योजना सरकारनं आणावी, भेदभाव करू नये असा टोला त्यांनी लगावला होता. त्यावर तुमचे भाऊ कुठे आहेत असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला. पंचतारांकित शेती आणि पंचतारांकित हॉटेल यावरूनही वार पलटवार झाले. लाडकी बहीण ही काहीतरी एक योजना आणते. माझं म्हणणे जरूर आणा, लाडकी बहीण योजना आणा, पण तुम्ही आता मुली आणि मुलांमध्ये भेदभाव करू नका. लाडका भाऊ म्हणून पण आणा, लाडका भाऊ म्हणून पण योजना आणा आणि मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा मदत करा. कारण एकूणच एवढी वाईट परिस्थिती आजपर्यंत महाराष्ट्राच्या नशिबात कधी आली नव्हती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असायला पाहिजे असं संजय राऊत म्हणतात, पण काँग्रेसचे नेते म्हणतात की आम्ही मोठे भाऊ आहेत महाराष्ट्रामध्ये. आता मोठे भाऊ छोटे भाऊ ते त्यांच्यातलं तुम्ही त्यांना विचारा ना. आता आमचं महायुतीचं आमचं काम चालू आहे की हे घटनाबाह्य सरकार जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की यापुढे राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यांच्यापुरतं ठीक आहे, कारण त्यांची पंचतारांकित शेती आहे. असा राज्यात नव्हे देशात दुसरा कोणताही शेतकरी नसेल की जो हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जातो आणि पंचतारांकित शेती करतो. विशेषतः अमावस्या पौर्णिमेला वेगळं पीक काहीतरी काढतात असं माझ्या कानावर आहे. लंडन मधल्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती केव्हाही बरी की नाही? बरी ना. का शेतकऱ्यांनी चांगलं पंचतारांकित शेती करू नये का? शेतकऱ्यांनी चांगली नगदी पिकं घेऊ नयेत का? का स्ट्रॉबेरी लावू नये का? का ड्रॅगन फ्रूट लावू नये का? आणि काय अमावास्या आणि काय म्हणाले अमावस्या पौर्णिमेला वेगळं पीक काढतात मुख्यमंत्री. त्यांच्या डोक्यात अमावस्या पौर्णिमा ते काय लिंबू मिरच्यावाले तुमच्या शेतातली फळं पाठवणार का त्यांना? बिलकुल पाठवणार. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर या प्राईम टाईम मध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.